इथे मी मेथी स्वच्छ धुवून ठेवली आहे। कांदा, हिरवी मिर्च, आलू वगैरे सगळं मी चिरून ठेवलं आहे। इथे मी एक साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे। तिथे मी टाकली जिरा, राई आणि हिंग। जिरा, राई आणि हिंगाला चटकू द्यायचं आहे थोडा वेळ। आता इथे आपण टाकूया हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि चांगल्याने मिक्स करून घ्यायचं त्याला। जेव्हापर्यंत कांदे आपले थोडे ब्राऊन होत नाही तेव्हापर्यंत आपल्याला शिजवायचं आहे कांद्यांना। कांदा चांगला झाला की टमाटर टाकली आहे मी इथे। टमाटरला पण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं फोडणीत। टमाटर थोडं गललं की चिरलेले आलू टाकले आहे मी इथे। आलूला पण चांगल्याने आपण शिजवून घेऊ। चांगल्याने मिक्स करून आपण आलूला पण शिजवून घेऊ। आता इथे आपण टाकत आहोत मीठ। भाजी पुरते जेवढं तुम्हाला मीठ लागते तेवढं टाकायचं तिथे आणि चांगल्याने त्याला पण मिक्स करून घ्यायचं भाजीत। नमक टाकलं की थोडं आपली भाजी मॉइस्ट होऊन जाते, त्यामुळे मी नमक पहिलेच टाकते। आता मी घेते इथे मसाले। पहिले टाकली मी हळद, नंतर मी इथे टाकले धने पावडर। धने पावडरचा खूप छान इथे टेस्ट येतो म्हणून धने पावडर टाकते हर भाजीत। इथे मी टाकले लाल मिर्च पण काढून ठेवलाय मी मसाले, नंतर टाकूया आपण। आलू शिजले की मी टाकली आहे ती मेथी टाकून दिली आहे। मेथीला थोडा वाफेवर शिजवून घेतलाय मी इथे। झाकून ठेवली आहे मी इथे मेथीची भाजी थोडंसं शिजायसाठी। आणि मग इथे जे मसाले आपण कपात काढून ठेवले होते ते मसाले टाकले आहे आणि चांगल्याने मिक्स करून घेतली। इथे मी मेथी आणि आलू आणि सोबत मसाल्यांना चांगली शिजू दिली आहे। जेव्हापर्यंत पूर्ण तो अरोमा बाहेर नाही निघत तेव्हापर्यंत। इथे मी साईडला डाळीला पण फोडणी दिली आहे। तुम्हाला डाळची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा। इथे आपली भाजी शिजली। आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन रेसिपी सोबत।